नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बघूया आजचे बातमीपत्र। आई, ह्या रुजदा गुळ पावडरने पदार्थाला खरी चव येते। अगदी बरोबर। शुद्ध सेंद्रिय रुजदा गुळ पावडर, दरम्यान पौष्टिक आणि चवदार। कळमनुरी शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ आश्लेषा वैभव चौधरी पाटील यांनी आज अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी आमदार संतोष बांगर, कळमनुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक, श्रीराम बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, शहर प्रमुख बबलू पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला। याच कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक शिवराज पाटील, कैलास पारवे, गंगाधर बेले, किशोर नानाराव के भालेराव, शेख रिजवाना बी शेखासेफ, सौ राणी विलास शिंदे, सौ अर्चना सतीश खरजुते, रवी नगराध्यक्ष नगरपरिषद कळमनुरी आप्पाराव शिंदे, सौ प्रणिता कुलभूषण बुरसे, सौ निर्मला शामराव पाटील, नाईक शफीता बेगम खाजा, शैलेश शंकरराव उबाळे तसेच प्रकाश यादवराव घुसे यांनीही आपल्या पदाचा स्वीकार केला। यावेळी उत्तमराव शिंदे, ॲडव्होकेट विश्वनाथ चौधरी, सुवर्णा गाभणे, संदीप गाभणे, अरुण वाढवे, डॉक्टर LD कदम, शिवाजी भुसारे, शेख शकील, फहीम नाईक, सुरेश शिंदे, ॲडव्होकेट गुणानंद पतंगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा सी आश्लेषा वैभव चौधरी पाटील यांनी शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हे सर्वोच्च प्राधान्य राहील असे स्पष्ट केले। शहरातील अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। तसेच शहरातील स्वच्छतेचा प्रश्नही प्राधान्याने हाताळला जाईल। नाल्यांची वेळेत साफसफाई करणे आणि शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग घेऊन विशेष मोहीम राबवली जाईल असे त्यांनी नमूद केले। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद, प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय साधून पारदर्शक कारभार केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।